नाशिकमधल्या इतर ठिकाणच्या वराहांमध्ये त्याचा प्रसार झालेला नसून त्यापासून आता कुठलाही धोका नसल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं। आफ्रिकन स्वाईन फीवर संदर्भातली ही बातमी आहे। नाशिकमध्ये कुठेही संसर्गाची भीती नाही असं कळतंय। आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण या संदर्भातलं देण्यात आलेलं आहे। जिल्ह्यात कुठेही याची लागण झालेली नसल्याचं पशुसंवर्धन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आलंय। 12 तारखेच्या सुमारास शहरातल्या एका प्राणी संस्थेमध्ये आलेल्या एका वराहामध्ये म्हणजे डुकरामध्ये हा आजार आढळलेला आणि त्याच्यावर उपचार करून नमुने तपासणीसाठी भोपाळच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले। मात्र संस्थेतल्या इतर वराह देखील एका पाठोपाठ एक मृत्यू पावत चालले आणि या सर्व डुकरांना आफ्रिकन स्वाईन फीवरची लागण झालेली होती।